एकीकडे लाडक्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेतली जात असताना दुसरीकडे मात्र सरकारनं निराधारांना वाऱ्यावर सोडलंय का असा सवाल विचारला जातोय। 4 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं या मंडळींमधून खंत व्यक्त होतीये। एक तुपाशी तर दुसरा उपाशी अशीच काहीशी गत झाली आहे निराधार वर्गात मोडणाऱ्या मंडळींची। दर महिन्याला आधार ठरणारी रक्कम आता मिळेनाशी झाली आहे। आज एक नाही तर 3-4 महिने झाले निराधारांना दमडीही मिळाली नाही। अगदी उन्हातानात मोठ्या आशेनं कार्यालयात यायचं अन निराशा घेऊनच परतायचं। बँकेत चौकशी करायची तर तिथलं खातं देखील रिकामच। दर महिना 1500 रुपये मिळायचे, आता काहीच नाही। रक्कम कधी जमा होणार, ती किती महिन्यांची मिळणार याचं उत्तर आजच्या घडीला कोणाकडेही नाही। निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं, तर इकडे मूळच्या योजनेतील पैसेही मिळेनात। ना लाडकी बहीण योजना ना निराधार म्हणून कुठला दिलासा। लाडक्या बहिणींची तुम्ही काळजी घेता, आम्हाला मात्र वाऱ्यावर सोडलंय का असा हतबल सवाल सध्या केला जातोय। 4 महीना है पैसे लाते हैं मैं लाडके बहन पैसे देती 4 मंदी और 100% मको देता नहीं। 4 महीने चाले पैसे आले नहीं, लाडकी बहन पैसे आले आम्हाला पण आले नाही। 1500 रुपये आम्हाला रोजगार भेटत होते आमचे सरकार संजय गांधी योजना पर, तर आता 5 महिन्याला आम्हाला पैसे येईना। आम्हाला खूप अडचण चालू आहे, तर आम्हाला पैसे तुम्ही वेळेवर दर महिन्यात टाकला तर भरावे। आम्हाला मागापुढं कोण नाही बघणार, तुम्ही आहे म्हणून तुमच्यावर आम्ही जगतो। तुम्ही जरा विनंती करतो तुम्हाला आमचे सहकार्य करा। येत नाही लाडकी बहिणीला जर पैसे दरवर टाकायला दी, परवा तुम्ही योजना करून त्याला व्यवस्थित पैसे टाकायला दी, पण आमच्यासारखा अंध अपंगला आणि ज्येष्ठ नागरिकला विधवा बहिणीला पैसे येईना। आम्हाला तुम्ही जरा आमचे काळजी घ्या। నిరంతర ఫేస్లు అసలు నా నెల వాళ్ళ ఫేస్లు వస్తున్నాయి, మరి మా ఫేస్లు ఎట్లా మాకెట్లా కావాలి మందులకు దానికి మంచిగా ఉన్న వాళ్ళకే వస్తున్నాయి, వయసు వాళ్ళకు ముసలోళ్ళకు వస్తలేవు, మళ్ళీ ఎవరు పెట్టాలి తిన్నీకి। ఇంట్లో ఏ పొడికైనా పెట్టరు, మనం ఇంట్లో ఏమన్నా ఇది చేస్తేనే మందులకో ఏమిటికో మనం అనుకుంటే వాళ్ళకి కుక్కడే ఇస్తాడు। ఈ మందులకు వీటికి వాళ్ళు ఇస్తారా? ఎలా కొడతారు? कुठला भी पैसा आला नाही, निराधारचा आला नाही, स्वयंपाचा आला नाही, कुठला भी पैसा आला नाही। निराधारचा पैसे बी आले, बायको लेकरं उपाशी मारला, शुगर BP आहे, कोल्ह्या पैसे नाही काय नाही। आम्हाला पुण्याचा ताप होता महिन्याला 1500 येत होता, ते बी बंद झाले, काय बी नाही आलं। 4 महिने झाले गेलो तिकडे इकडे गेलो, पैसे कोणाला बी आले आम्हाला बी आले। आमचं संजय गांधी निराधार पेन्शन 4 महिन्यापासून आले नाही। दर महिना वेळेवर आमची पेन्शन पडावी येण्यामुळे नाही। संजय गांधी निराधार योजनेचा निधी थांबवला गेल्यानं वृद्ध, निराधार, इतर गरजू लोकांचा तोंडचा घास गेलाय। याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी म्हटलंय। फक्त आमच्या शासनाचे पैसे जे असेल आमच्या अपंगांचे, आमचे संजय गांधी निराधार, सावंतबाळ या लोकांना पैसे द्या। लाडकी बहिणीचे पैसे तर मिळालेले आम्हाला सगळं समाधान आहे। मग तिने लाडकी पैसे मिळाले म्हणून ते आत्याने घरी आल्यावर का आमच्या लाडकी बहिणीचे पैसे मिळालेत, मग सोनं आत्याचे पैसे मिळाले नाही। या ठिकाणी असं आहे, या ठिकाणी मी सांगतो आमचे सगळे सावंतबाळ संजय गांधी निराधारांना विनंती करतो की या ठिकाणी आज माझे पैसे आल्यावर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं। आज एक 8 दिवसांनी आम्ही वरती पक्षाला बी कळवलेलं आहे। मग या 8 दिवसांनी आम्ही परत निर्णय घेऊन साहेबापर्यंत आपले देवेंद्र फडणवीस साहेबपर्यंत आम्ही जाणार आहे। इथं या अधिकारी पैसे नाही दिलं, आम्ही देवेंद्र फडणवीसपर्यंत जाऊन आमचं म्हणणं आम्ही सांगणार देवेंद्र फडणवीस। लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना राज्य सरकारची तारेवरची कसरत होतीये। यातूनच अन्य योजना बाजूला सारून लाडक्या बहिणींचा विश्वास जपण्याचा प्रयत्न सरकार करतंय। मात्र अशा वेळी निराधारांकडे होणारं दुर्लक्ष एक वेदना म्हणूनच पाहावं लागेल।